यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे। काल पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलाय। खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाले होते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न या संपूर्ण प्रकरणात आहे। बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी त्यांनी विमानाचं बुकिंग केलेलं होतं। 68 लाख रुपये देऊन एका खासगी विमानाने सावंत यांचे चिरंजीव बँकॉकला निघाले होते। आता नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा पोलीस करण्याची शक्यता या संपूर्ण प्रकरणात आहे। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या, सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला। रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू होत्याबद्दल तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला। संपलं, वाद नाही किंवा काहीच नाही आहे। म्हणून मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत। किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत। पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मागाशी तेच बोललो। माझ्या भावाचा मला अचानक मेसेज आला की मी 2 दिवसांसाठी बाहेर जातोय, त्यानंतर त्याच्याशी काहीही संपर्क झाला नाही, त्यामुळे आम्ही पॅनिक झालो आणि पोलिसात तक्रार केली, अशी प्रतिक्रिया तानाजी सावंतांचा मोठा मुलगा गिरीराज यांनी या दरम्यान दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे मोठे चिरंजीव गिरीराज सावंत सध्या माझ्यासोबत आहे। खरं तर पुण्यामध्ये काल एकच खळबळ उडालेली होती की ऋषिराज सावंत जे तानाजी सावंत यांचे छोटा मुलगा आहे त्याचं अपहरण झालेलं आहे। नेमकं हे सगळं काय घडलेलं होतं हे सांगण्यासाठी स्वतः त्यांचेच मोठे बंधू गिरीराज सावंत सध्या माझ्यासोबत आहे। गिरीराजजी, काय नेमकं काल झालं होतं? थेट अपहरणापर्यंत माजी मंत्र्यांचा मुलगा, थेट त्याचं अपहरण, किडनॅपिंग होतं, काय नेमकं घडलं होतं? काल साधारणतः 3-3:30 वाजण्याच्या सुमारास आम्हाला एक धक्कादायक मेसेज आला, तो माझ्या छोट्या भावाचा, की तो 2 दिवसासाठी बाहेर चाललेला आहे। आणि साधारणतः असं कधीच होत नाही किंवा एकमेकाला आम्ही सगळे सांगून जात असतो की कुठं बाहेर गावी जायचं असेल किंवा बाहेर देशात जायचं होतं। आणि साधारणतः एक 8 ते 10 दिवसापूर्वीच तो दुबईला गेलेला होता आणि दुबईवरनं 6-7 दिवसानंतर आला आणि अचानक फोन स्विच ऑफ करून तो निघून गेला। मग निघून गेल्याच्या नंतर थोडीशी पॅनिक सिच्युएशन झाली, साधारणतः 3:30च्या सुमारास। पॅनिक सिच्युएशन झाल्याच्या नंतर सगळे आमचे घरचे आई वडील हायपर झाले आणि त्या माध्यमातून कुठंच फोन लागत नाही, कम्युनिकेशन नाही, काहीच होत नव्हतं। म्हणून आम्ही पहिलं पोलीस स्टेशनला FIR नोंद केला आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी सुरुवात केली। मग त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा पवार असतील व सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हे जे मुरली अण्णा मोहोळ आहेत, ह्यांच्याशी संपर्क साधून असं लक्षात आलं की तो प्रायव्हेट चार्टर प्लेन करून बँकॉकच्या दिशेने चालला होता। त्याचं काही वैयक्तिक बिझनेसचं काम त्या ठिकाणी होतं। आता 8 दिवसाखालीच तो दुबईला गेला असल्या कारणाने तो परत बँकॉकला जायचं तर सांगून गेल्याच्या नंतर घरचे नाही म्हणतील ह्या भीतीने तो न सांगता त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या। पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, ह्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला या सगळ्या गोष्टी ट्रेस आउट करण्यात आल्या। त्यांची पोलीस प्रशासनाची, राज्य सरकारची, शासनाची, केंद्रीय शासनाची प्रचंड मदत त्या ठिकाणी झाली। आम्ही सर्व कुटुंब या सर्व प्रशासनाचं, सरकारचं, शासनाचं ऋण व्यक्त करतो आणि तो संध्याकाळी सुखरूप त्या ठिकाणी परत घरी साधारणतः 10-10:30 वाजता ह्या सर्वांच्या मदतीच्या माध्यमातून आलेला आहे। परंतु अचानक तो जेव्हा निघून गेला तो घरातच होता। घरात काय असं घडलं जे आता म्हणजे अर्थात चर्चेत आहे, बोललं जातंय, विरोधकांकडून देखील आरोप केले जात आहेत। कौटुंबिक वाद होता, याच्यातून तो नाराज झाला, चिडला आणि थेट मित्रांसोबत एका चार्टर्ड प्लेनने तो निघून गेला। नाही, असं कुठलाही घरगुती वाद नव्हता। आम्ही काल रात्री, परवा दिवशी रात्री एकत्र सगळे बसून हसी मजाक करून जेवण वगैरे झालं। दुसऱ्या दिवशी काल सकाळी सुद्धा व्यवस्थित खूप आनंदाचं वातावरण आमच्या घरामध्ये होतं। त्याचा काही बिझनेसचा विषय तिकडं होता, जो तो दुबईमध्येही होता आणि बँकॉकमध्ये त्याचा काही अर्धवट राहिला होता। आणि दुबईला 10 दिवस गेल्याच्या नंतर परत बँकॉकला जायला आपल्याला परमिशन देणार नाहीत म्हणून त्यांनी न सांगता भीतीपोटी ते 2 दिवस कामासाठी जर गेला असता, जर हे सगळं सांगून गेला असतं तर ही घटना घडली नसती। संपूर्ण यंत्रणाला तुम्ही वेटेज धरलं, पोलिसांना तुम्ही वापरलं, किंवा अशा पद्धतीने वेटेज धरणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? वेटेज धरायचा प्रश्नच नाही। आई वडील म्हणून, आई वडील ह्या नात्याने कुणाच्याही घरात अशी घटना घडल्याच्या नंतर एक नैतिकता आहे। आई वडील म्हणून ते प्रेशर
काय असू शकतं हे तुम्ही सुद्धा मला वाटतं समजू शकता. तसंच प्रचंड मोठं प्रेशर माझ्या पूर्ण घरगुती त्याच्या वाईफवर होतं, आमच्या आईवडिलांवर होतं. आणि त्या ह्याच्यातनं नेमकं हा कधी असं घडत नाही, असं का घडलं हे बाप म्हणून आणि एक आई म्हणून त्यांनी ही काळजी घेतली आणि ह्या सगळ्या वेटीस कुणाला धरलं नाही. सामान्य नागरिक म्हणून आपण काय करतो तो पोलीस प्रशासनाची धाव घेतो. त्या दृष्टीक्षेपातनं आम्ही त्या सगळे प्रयत्न केले आणि सगळ्या पोलिसांनी सुद्धा त्याचा आम्हाला प्रचंड पद्धतीने प्रतिसाद दिला आणि मदत झाली आणि तो सुखरूप आणि व्यवस्थित, त्यात कुठलंही अपहरण वगैरे झालेलं नाही. त्याचा ती टूर दुबईची झाली होती, ही टूर त्याला करायची होती, घरचे जाऊ देणार नाहीत लगेच, म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टी न सांगता करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं होत असताना यंत्रणाला कुठेतरी वेटीस धरण्यात आलं असा आरोप विरोधक करतायत. तानाजी सावंतांनी त्यांच्या मंत्रिपद म्हणजे माजी मंत्री राहिलेत, त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाचा गैरवापर केला. त्यांच्या सगळ्या या मोठ्या मोठ्या राजकारण्यांसोबत जे मैत्री आहे त्याचा देखील त्यांनी कुठेतरी गैरवापर केला असे देखील आरोप सध्या विरोधक करतायत. नाही, विरोधकांनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. जे विरोधकांना मुलं आहेत ते बाप म्हणून प्रत्येकाने विचार करावा, आई म्हणून प्रत्येकाने विचार करावा, त्यांना त्या गोष्टीचा निश्चितपणाने भास होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. हे सुद्धा आपल्याला कळालं नाही का ऋषिराजनी त्याच्या अकाउंटवरून जवळपास 70 लाख रुपये खर्च करून चार्टर्ड प्लेन बुक केलं अशी माहिती आहे. किती पैसे खर्च केलेले होते, चार्टर्ड प्लेननी तो निघालेला होता, हे दोन मित्र नेमकी कोण होते? नाही, अजून त्याच्यावर पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत. नक्की त्यांनी किती 70 लाख तर बिलकुल नाही, असं काही फेक अफवा, कृपया मीडियाच्या बांधवांना माझी विनंती आहे, अशा पद्धतीच्या फेक नरेटिव्ह कुणी त्या ठिकाणी पसरू नका. जे वास्तव आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितपणाने काही दिवसामध्ये समोर येईल. तेव्हा अशा कुठल्याही पद्धतीने त्याच्याबरोबर त्याचे ते दोन मित्रच होते, पण फार मोठे 70 लाख घेऊन तो काय तर गेला असं काही प्रकार नव्हता. पोलिसांनी काल रात्री जेव्हा तो लँड झाला पुण्यामध्ये त्याच्यानंतर त्यांना इन्क्वायरी देखील केलेली, त्याला काय विचारलंय, त्याच्याशी तुमचं काय बोलणं झालेलं आहे का, तो आता कुठं आहे? नाही, माझं त्याच्याशी अजून काय बोलणं झालेलं नाही. पोलिसांनी काल जो फॉर्मॅलिटीचा एक पार्ट असतो जबाब घेणं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केलेल्या आहेत. आता लवकरच आमचे घरगुती विषय त्याच्यावर होईल. पण पोलिसांनी जवळपास 1 ते 1.5 तास त्याची इन्क्वायरी केलेली आहे, कारण प्रॉपर आपण जर बघितलं तर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. नाही, ते सांगितलं ना, असं आमच्याकडं कधीच घरी ह्याच्या आधी प्रकार घडलेला नव्हता. न सांगता आम्ही कुणीच कुठं जात नाही, सगळ्या गोष्टी घरच्यांना माहीत असतात. आणि हा कधीच न होणारी गोष्ट अचानक घडल्या कारणाने घरातले आई वडील सगळे ज्येष्ठ लोक सगळे नातेवाईक हायपर झाले. म्हणून पहिली मूव आम्ही केली की पोलीस प्रशासनात धाव घेतली आणि त्या ठिकाणी असं कधी घडलं नाही म्हणून आमच्या भाऊ म्हणून, आई वडील म्हणून, नातेवाईक म्हणून सगळ्यांना भीती होती कदाचित ते किडनॅपिंगसारखं काही विषय असू शकतो, म्हणून आम्ही ती दखल घेतली. हे सगळं होत असताना पूर्ण यंत्रणा वेटीस धरली, ठिकठिकाणी बंदोबस्त झाला, नाकाबंदी केली पोलिसांनी. तानाजी सावंत थेट पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोहोचले. आपण पत्रकार परिषद देखील केली, ते दुबईला गेले, एवढे पैसे भरले, बरेच प्रश्न अनुत्तरित होते. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच होता की एवढ्या लवकर फक्त तुम्ही प्रेशर लावला आणि वेटीस धरण्यात आलं पोलिसांना कुठेतरी सगळ्यांना आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला. नाही, किडनॅपिंगचा गुन्हा ते सांगितलं, किडनॅपिंगचा गुन्हा हा कॉन्टॅक्ट होत नसल्याने पोलिसांनी तो दाखल केला. वेटीस धरायचा प्रश्नच नाही. पोलीस प्रशासन, आपलं शासन, आपलं सरकार हे कटिबद्ध आहे. त्या दृष्टिकोनातनं त्यांनी जे काही प्रयत्न करायचे हे केले आणि त्यांना ज्या काही गोष्टी न्याय देण्याच्या दृष्टिक्षेपातनं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि सरकार शासनाने ते केलेलं आहे. गुन्हा दाखल करूनच ते प्लेन परत बोलवलं. गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याच्या नंतरच सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं ह्या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप करण्यात आला आणि मग त्याला. पण तुम्हाला असं वाटलं नाही का हे सगळं चुकीचं घडलं जे घडलं काल? निश्चितपणाने चुकीचंच घडलं आणि त्याच्यामागं आम्हाला भीती होती. त्या भीतीच्या पोटी आम्ही हा गुन्हा वगैरे दाखल केला आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आता हा विषय आमच्या कुटुंबापुरता झालेला आहे. ह्याच्यावर निश्चितपणाने विरोधकांनाही माझी कृपया विनंती आहे की हा कौटुंबिक विषय आहे, ह्यात कुठलाही अपहरणाचा विषय नव्हता. पोलीस त्या ठिकाणी काम करतायत, शासन त्या ठिकाणी मदत झालेली आहे. कृपया कुणी याचा विरोधाभास, कृपया राजकारण करण्याचं कुणीही त्या ठिकाणी प्रयत्न करू नये, ही कळकळीची विनंती माझी विरोधकांना. शेवटचा प्रश्न विचारतो. देवेंद्रजींशी फोनवर मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी देखील बोलणं झालं. काय नेमकं त्यांनी बोललेलं होतं? एवढं सगळं घटना अचानक, एवढ्या मोठ्या उद्योगपती, माजी मंत्री राहिलेले, त्यांचा मुलगा अशा पद्धतीने किडनॅप होतं. खरंच पुण्यामध्ये एवढी परिस्थिती बिकट आहे असं वाटतं? नाही, मला तसं निश्चितपणाने वाटत नाही. मी सांगितलं ना, तुम्ही एक बाप म्हणून जर विचार केल्याच्या नंतर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. बाप म्हणून साहेबांना जे कर्तव्य पार पाडायचे होते ते साहेबांनी त्या ठिकाणी केले आणि त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, अजितदादा पवार यांनी सहकार्य केलं, मुरल्यांनाही सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीवर पडदा पडलेला आहे. जरी गिरिराज स्वतः त्यांची बाजू या ठिकाणी मांडत असले तरी
तानाजी सावंत जे मंत्री राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत संपूर्ण यंत्रणांना कुठेतरी वेठीस धरलेलं होतं असा आरोप त्यांच्यावर होतोय. मात्र त्यांचा मोठा मुलगा आहे गिरीराज, ज्या पद्धतीने सांगतायत की जे काय घडत होतं ते आम्हाला कळत नव्हतं, तो कुठं आहे त्याच्याशी संपर्क होत नव्हता आणि तो कुठं निघून गेलेला आहे हे कळत नव्हतं आणि त्यामुळंच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये त्याची किडनॅपिंगचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि त्यानंतरच या सगळ्यांना मंत्र्यांना या संदर्भातले फोन लावण्यात आले आणि त्यानंतरच खरं तर ऋषी हा कुठं होता ते कळालं आणि तो बँकॉकच्या दिशेने त्याच्या 3 मित्रांसोबत निघालेला होता आणि तात्काळ ती फ्लाईट पुन्हा एकदा वळवण्यात आली, ती पुण्यात लँड करण्यात आली. त्याच्या आता पोलीस याच्यावर पुढं काय कारवाई करतात, त्याच्यामध्ये काय काय समोर येतं, खरंच काय नक्की घडलेलं होतं हे पोलीस सांगतीलच. मात्र आता तरी तानाजी सावंत यांचे जे मोठे मुलगे आहेत त्यांनी या ठिकाणी स्वतः येऊन या सगळ्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलंय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.